Audio Jungle. आजची ही बातमी केवळ एका चिमुकल्याची नाही, तर ती आहे भाषेच्या प्रेमाची, संस्कृतीच्या सन्मानाची आणि सामाजिक एकतेच्या सुंदर संदेशाची. अवघ्या 11 वर्षाचा मुजम्मिल नईम खान हा धर्माने मुस्लिम असलेला हा लहानसा मावळा आज आपल्या शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी मराठीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच बाबुळगाव येथील MNG इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुजम्मिलने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा साकारत उपस्थितांची मने अक्षरशः जिंकून घेतली. मुजम्मिलने ज्या आत्मविश्वासाने आणि ठामपणे मराठीत भाष्य करत होता हे ऐकून अनेक जण थक्के झाले. त्यांच्या उच्चारित स्पष्टता, शब्दांवरील प्रभुत्व आणि विचारांची मांडणी ही अनेक मोठमोठ्यांना प्रेरणा देणारी ठरली. भाषा माणसांना जोडते, धर्म, जात, भेद विसरायला शिकवते. हे मुजम्मिलने आपल्या भाषणातून खऱ्या अर्थाने दाखवून दिले आहे. आज हा चिमुकला मराठी भाषेचा अभिमान बनत असून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा एक अत्यंत सकारात्मक संदेश देत आहे. मुजम्मिलच्या या स्पष्ट मराठी भाषणांमुळे त्याच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. मुजम्मिलसारखीच मुलंच हे आपल्या देशाचं आणि समाजाचं उज्ज्वल भविष्य आहेत. तर चला आता थेट पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील मराठी भाष्य करत असलेला हा चिमुकला मावळा मुजम्मिल नईम खान. ओळखलं का मला? मी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरीबीत जन्मलो पण विचारांनी कधीच गरीब नव्हतो. ज्या समाजाला शिक्षण नाकारले गेले त्या समाजासाठी मी शिक्षणाचे दार उघडले. ज्यांना पाणी प्यायला ही मनाई होती त्यांना मी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. माझा संघर्ष हे कधीच एक व्यक्तीसाठी नव्हता, तर संपूर्ण दबलेल्या समाजासाठी होता. माझ्या लेखणीने अन्यायाला प्रश्न विचारले आणि संविधानाने उत्तर दिले. मी जगभर शिक्षण घेतले पण माझ्या मनात एकच ध्येय होते, ते म्हणजे माझ्या देशातील माणसांचा उद्धार. माझा एकच मंत्र आहे, ते लक्षात कायम ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका कारण शिक्षणाशिवाय गुलामगिरी संपत नाही. संघटित व्हा कारण एकट्याचा आवाज दाबला जातो आणि संघर्ष करा कारण न्याय सहज मिळत नाही. लक्षात ठेवा बांधव, जात ही मानवने बनवलेली भिंत आहे. धर्म, जात, वर्ग या भिंती पाडून मानवतेचा नवा पाया घालणे हेच माझे स्वप्न आहे. संविधान हा केवळ ग्रंथ नाही तर समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुत्वाचा श्वास आहे. तो जिवंत ठेवा कारण संविधान